नमस्कार मंडळी, मी आशिष. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आशिष जुळे व्लॉग्समध्ये. आणि आता सकाळचे वाजलेत 5:15, 5:16 झालेत. आपण चाललोय कोकणामध्ये. तर आता आम्ही टॉप बॉक्स माउंट करतोय, तर तुम्हाला टाइम लॅप्स दाखवतो. तर भेटू आणि रस्त्यामध्येच भेटू आता, कारण का आपल्याकडे गोप्रो नाही आहे. तर मध्ये कुठे हॉल घेईन किंवा काय सीनरी असेल तर त्याचे शॉर्ट्स तुम्हाला दाखवेन मी, आणि मध्ये मध्ये आपण भेटत राहू. तर आता कोकणात कुठे चाललोय, तर माझ्या मित्राच्या गावी चाललोय मी, गोवाघरला. तर मग भेटू आपण रस्त्यामध्ये. तर मित्रांनो, मी आता निघालो इथून. वाजलेत मिली किती वाजलेत? 5:45 झाले. तर आता आपण चाललोय मिलींच्या गावी गोवाघरला. तर मध्ये जे काय असेल तर आपण शूट करू. थंडी जाम लागले, घातलंय तर बघू किती पुकालते आणि किती काय ते. हर हर महादेव. तर मित्रांनो, आम्ही आता थांबलोय पनवेलला. जरा सावळ घेतलाय, कारण का तुंतुना झालाय, तुंतुना अक्षरशः. आणि थंडी जाम लागते. ऍक्च्युली आम्ही चाय प्यायला थांबलोय. तर मॅपवरती आम्हाला अजून 5 तास दाखवत आहेत. ऍक्च्युली संगमेश्वरच टाकले चुकून. म्हणजे बघा, 4 तासात पोहोचू ना मिली. 4 तास दाखवत आहेत, म्हणजे 4 तासात नाही पोहोचणार. थांबतच किती तामझाम करायला लागते ऐक ब्लॉगिंग साठी. सॉप आहे भावांनो, जे लोक ब्लॉग करतात ते. मित्रांनो, तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. चुम्मेश्वर व्ह्यू आहे, चुम्मेश्वर. फक्त बघाच तुम्ही. इथं फक्त सुरुवात आहे, सुरुवात. अजून अख्खा स्वर्ग बघायचं बाकी आहे. काय व्ह्यू आहे. मित्रांनो, आताच आम्ही पोहोचलोय माणगावच्या पुढे थोडा. वाजलेत बरोबर 10:30 झाले. दिसते 10:30. कोणी जर मुंबईवरून जर कोकणात येत असेल तर थोडा आरामात या. ऑन द स्पॉट डायरेक्शन तुम्हाला कुठे समजणारच नाही. म्हणजे डायरेक्शन कुठे आहेत ते मध्ये रस्ते कुठे पण फिरवलेले आहेत. रस्त्याचं काम चालू आहे. हा मध्ये त्याला धचके भेटत होते ना, मध्ये ओरडत होता. तर आणि मोस्ट ऑफ आहे ना, जे मोठे व्हेकल्स असतात ना, त्याच्यापासून थोडा 300-400 मीटर लांबच डिस्टन्स ठेवा. कारण का ते मोठ्या व्हेकल्स वगैरे असतात, ते जातात त्यांच्या खड्ड्यावरून गेले की आपण त्यांच्या पाठी असलो ना, खड्डे दिसत नाहीत. 2-3 वेळा माझ्यासोबत तसंच झालं. तर तुम्ही थोडा 300-400 मीटरचा डिस्टन्स ठेवूनच जा.
ऑन द स्पॉट कधी पण खड्डे आहेत आणि खड्डे म्हणजे छोटे छोटे नाही आहेत, मोठे आहेत. जर 100-120च्या स्पीडला जर कोण असेल तर 100% त्याचा मॅक्विल तो बाईकचा असो किंवा कारचा असो तो ब्रेकच होईल. आणि रस्ते पण म्हणजे चांगला रस्ता व्यवस्थित बनवलेत, पण मध्ये मध्ये पॅचेस आहेत. आणि म्हणजे पॅचेस पण असे आहेत की असं वाटतं कधी कधी तो कुठल्या तरी गावात रस्ता गेलाय, असा गोल फिरून बनवलाय ना, असं वाटतं कुठल्या तरी गावात गेला. तो घेऊ का नको तिथं पण एक क्वेश्चन मार्क पडतो. मध्ये मध्ये एवढे खड्डे पडलेत की ते व्यवस्थित या तुम्ही जर कोण येत असाल गावी तर. बाकी मग मिलिंद कसं वाटलं बाकी वस्तू आलं करा. आता आम्ही मानगावच्या पुढं आलोय, चाय घेतले. मिलिंदनी नाही घेतले, काय माहिती काय झालं, काहीतरी खाल्लं की. आता इथून आम्हाला गोवाघर 3 तास दाखवतंय. तर बघू आता किती वेळ लागतो, कारण का मध्ये ट्रॅफिक मानगावला जाम झालेला. अरुंद रोड आहे ना, तर तो ट्रॅफिक भरपूर झालेला पाठी. त्याच्यामुळे आता इथे यायला आम्हाला 10:30 वाजलेत. मध्ये थांबत थांबत पण ब्लॉक जास्त वेळ थांबलो नाही, तर त्याच्यामुळे मी काय ब्लॉक केला नाही. थोडं 2-2 मिनटं 5-5 मिनटं. आणि जर तुम्ही बाईकने येत असाल तर बाईक थोडी रेस्ट द्या. तर आता मी इथे थांबलोय अर्धा 1 तास तरी, म्हणजे थोडी गाडी रात्रीचं जर निघत असाल ना तर गाडीला काय प्रॉब्लेम नसतो, गाडी असते चिलमध्ये. पण जर उन्हात निघत असाल तर तिला द्या थोडा आराम. इंजिन गरम होतं, कंटिन्यू रनिंग होत असते, तर तिला पण थोडा आराम द्या. थांबलो अर्धा 1 तास 2 तास थांबू, काहीतरी खाऊ पिऊ, जरा नाश्ता करू आणि मग आपला प्रवासाला निघू. तुम्ही काहीतरी घे ना खायला, नाश्ता बिष्टा केले तर थोडा नाश्ता करतो आणि निघतो. ही आमची डेविल इथं आहे उभी, जस्ट बाजूला ठेवले. बघू शकता. मित्रांनो, आपण कसे घाटाच्या पायथ्याशी थोडा रेस्ट घेतलाय. बघू शकाल कशी घाट चालू आहे. पोलादपूर आलाय, फ्रेश होतो इथून. सायली गार्डन ढाबा मारून बरोबर पायथ्याशी आहे. तिथं कसे घाट चालू होतं ना, तिथं पायथ्याशी आहे. हा इथं पोलादपूरचा स्टॉप. गाडी तिकडे पार्क केले सावलीमध्ये. थोडा रेस्ट घेतो, थोडा रेस्ट घेतो आणि निघू मग आपण इथून. बघू किती वेळात पोचतो. आता वाजले 12-16 झाले, 12-16. रेस्ट घेतो, काही घाई गडबड नाही. तर बघू किती वाजता पोचतो, अपडेट देईनच.
मित्रांनो आताच पोचले मी मिलिंदच्या घरी. दाखवतो. 3:41 झालेत. खूप लांबचा प्रवास झाला, पण मॅपवरती आम्हाला 5 तास दाखवत होते. 10 तास 9-10 तास समथिंग झाले. तर मित्रांनो आम्ही 3:30 वाजता पोचलोय. मी तर फ्रेश पण नाही झालो. तर वाजलेत 4:20. मिलिंद कुठं आलोय आपण? नदीवर आलोय. तुम्हाला नैसर्गिक स्विमिंग पूल दाखवतो. नॅचरल स्विमिंग पूल, निसर्गाच्या सानिध्यात. चारी साईडला झाड आहेत. एक नंबर. आता आम्ही जरा आंघोळ करतो. हे दोघ जण आहे. माया मित्रांनो. तर आता मित्रांनो चला, माझे मित्र भेटले किती दिवसांनी. थोडा त्यांच्यासोबत टाइमपास करतो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, किंवा संध्याकाळी पण आम्ही टाइमपास करू. तर बघू आता काय होतंय. आता जरा आम्ही स्विमिंग पूल नाही पोहायला चाललोय. तर तुम्ही जरा टाइम लॅप्सची मजा घ्या. तर आम्ही पण जरा 3 मित्र भेटलो एकत्र. तर आम्ही पण जरा मजा करतो, एन्जॉय करतो. बाकी काही ब्लॉग तुम्हाला दिसेलच. तर टाइम लॅप्स चालू करतो, बघा मजा घ्या तुम्ही. तर मित्रांनो आता वाजलेत 9:30. मगाशी आम्ही आंघोळ करून जेव्हा पोहून वगैरे आलो, घरी आलो, आंघोळ केली, फ्रेश झालो आणि खाटेवर पडलेलो. पडता पडता अगदी डोळा लागला आणि झोपलो. आता मगाशी उठलो 8:30ला, 8:30 पावणे 9ला काहीतरी जेवलो आणि आता जस्ट बाहेर आलो. मिलिंद शेकोटी करतोय, दिसतोय माहित नाही. तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.